नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आता जे आपले अनुदान मिळते आहे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला, ते आता अशा बँकेत जमा होते की ज्या बँक खात्यात आपले डीबीटी अकाउंट आहे, डीबीटी लिंक आहे, म्हणजे आधार कार्डला ती बँक लिंक आहे, त्या बँकेत आपल्याला हे पैसे मिळते। परंतु मित्रांनो, काही ठिकाणी काही लाभार्थ्यांना ती घरापासून दूर आहे किंवा ती बँक खाते त्यांचे बंद झालेले आहे, ते बँक खाते त्यांना नको आहे। मग अशा परिस्थितीत त्यांना ते बँक खाते बदलायचे आहे आणि दुसऱ्या बँक खात्यात त्यांचं डीबीटी लिंक करायचं आहे। तर त्यावेळेस आपल्याला काय करावे लागेल, म्हणजे आधार लिंक असलेले खाते बदलायचे असल्यास आपण काय करू शकतो, त्याची प्रोसिजर कशी आहे, तर त्याविषयी माहिती बघू। म्हणजे मित्रांनो, तुमचे जे बँक खाते आहे ते उदाहरणार्थ स्टेट बँकेत आहे आणि ते बँक खाते बदलून तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेत करायचे किंवा इतर कुठल्या बँकेत करायचे, तर मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, तर बँकेमध्ये जावं लागेल ज्या बँक खात्यात आपले आधार लिंक आहे, ज्या बँक खात्यात आता पैसे जमा झालेले आहे आणि तुम्हाला ती बँक खाते बदलायचं आहे, त्या ठिकाणी जावं लागेल। एक फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे। त्याच्या आधी आपण चेक करून घ्यायचं की आपलं बँक खाते कोणत्या बँकेत ॲक्टिव्ह आहे किंवा नाही, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता। ते बँक खाते गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डी लिंक करायचं आहे। तुमचे जे बँक खाते लिंक आहे ते डी लिंक करायचे, त्यांना सांगायचं आहे की आम्हाला आमचे जे बँक खाते आहे ते बंद नाही करायचं, तर डी लिंक करायचं आहे, म्हणजे डी लिंक किंवा डी सीडिंग करायचं आहे। त्यावेळेस आपण त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे डी लिंक करण्यासाठी, आणि तो अर्ज घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी ते 7 ते 8 दिवसात किंवा 2-3 दिवसात बँकेच्या प्रशासनावर त्यांच्या याच्यानुसार ते 2-3 दिवसात तुमचं खातं डी लिंक होईल। आणि डी लिंक झालं किंवा डी सीडिंग झालं तर तुमचे जर माय आधारला जर आपण चेक केलं आधार सीडिंग, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसून येईल, डी सीडिंग, डी सीडेड युअर अकाउंट अशा पद्धतीनं तिथं लिहिलेलं असेल। मग त्या ठिकाणी डी सीडेड असलं की मग झालं की आपल्याला ज्या बँक खात्यात आपलं अकाउंट हवं आहे किंवा नवीन बँक खाते काढायचं आहे, त्या बँक खात्याला तुम्हाला डीबीटी लिंक करायचं आहे, त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं डीबीटी लिंक करायचं आहे। तुम्हाला जर लगेच हवं असेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन ते खाते उघडू शकता। तुम्हाला पोस्टामध्ये जर खाते उघडायचं असेल आणि त्या ठिकाणी आधार लिंक करायचं असेल, डीबीटी लिंक करायचं असेल, तर लगेच एका दिवसात तुमचं डीबीटी लिंक होऊ शकते। किंवा तुमचं जी पहिली बँक आहे त्या बँकेत तुम्हाला पैसे हवे आहेत, त्या बँक खात्यात तुमचं पैसे जमा करायचे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार डीबीटी लिंकचा फॉर्म भरून देऊ शकता। तुम्ही बँक खाते त्या ठिकाणी डीबीटी लिंक करू शकता आणि 3 ते 4 दिवसात त्या ठिकाणी तुमचे बँक अकाउंट हे ॲक्टिव्ह होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रोसिजर आहे आणि तुम्हाला लगेच हवे असेल तुम्ही पोस्टामध्ये काढून घ्या, म्हणजे तुमचे बँक खाते हे पोस्टामध्ये डीबीटी लिंक होईल। मग पोस्टामध्ये तुमचे पैसे येत राहतील, म्हणजे तुम्हाला हवे त्या बँकेत तुम्ही अशा पद्धतीने तुमचं डीबीटी लिंक खातं पहिलं बंद करून डीॲक्टिव्ह करून, म्हणजे डी लिंक करून दुसऱ्या बँक खात्यात त्या ठिकाणी अर्ज देऊन तुम्ही तुमचे हवे त्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे। तर आपल्याला दोन्ही बँकेत जाऊन अर्ज द्यावे लागणार आहे। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की ऑनलाईन कशा पद्धतीने करता येईल। तर